श्री चिंतामणी गणपतीच्या पवित्र नगरी थेऊरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुळामुठा नदीवरील पुलालगत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून आता हा कचरा थेट रस्त्यावर येऊ लागल्याने वाहन चालक व भाविकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रात तसेच पुलाच्या कडेला प्लास्टिक कचरा व टाकाऊ वस्तूंचे ढीग साचले आहेत. नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित यंत्रणांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. नदीत वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी जाळी बसविण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी केली जाते, मात्र येथे अशी कोणतीही प्रभावी यंत्रणा दिसून येत नाही. याहून गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण मार्गावर पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव आहे. सोलर स्ट्रीट लाईटसारख्या सुविधा उपलब्ध असताना देखील या रस्त्यावर दिव्यांचे खांब नसल्याने रात्रीच्या वेळी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनतो. पुलालगत नदीचा परिसर अंधार आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे अपघाताचा धोका कायम असतो. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही कोणती व्यवस्था नसल्याने कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे तसेच गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करत असतानाही प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दरवर्षी हजारो भाविक श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी थेऊरला येतात. मंदिर परिसरात पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारले जाते. त्यामुळे नागरिकांचा सवाल आहे की या निधीचा उपयोग परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा वाढविण्यासाठी का केला जात नाही. नागरिकांकडून काही प्रश्न येत आहेत, ती म्हणजे मुळामुठा नदी स्वच्छ ठेवण्याची नेमकी जबाबदारी कुणाची? नदीत कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी जाळी का बसविली जात नाही? पुलालगत आणि रस्त्यावर सोलर स्ट्रीट लाईट का नाहीत? सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले जात नाहीत? रस्त्यांवर वाढणाऱ्या कचऱ्यांबाबत संबंधित विभाग कारवाई का करत नाही? अष्टविनायक क्षेत्र म्हणून देशभर ओळखल्या जाणाऱ्या थेऊरसारख्या धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी परिस्थिती असणे ही चिंतेची बाब असून संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, नदी संवर्धन यंत्रणा आणि मंदिर प्रशासन यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जे दिसतं तेच नाही, जे लपवलं जातं तेही दाखवणार. जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव सज्ज. धैर्यसिद्धी न्यूज. धन्यवाद.